तुमच्यासोबत असं कधी झालंय का की आपलं काहीतरी इम्पॉर्टंट काम असतं आणि ते करण्यासाठी आपण धावपळ करत सकाळ सकाळ निघतो, ते काम तर होत नाही आणि त्याच्यामध्ये खर्ची होतो तो म्हणजे आपला वेळ आणि पदरी पडते ती म्हणजे निराशा. माझ्यासोबत सुद्धा काहीसं असं झालं. मी सकाळी काही न खाता धावपळ धावपळ करत निघाले पालघरला, कारण मम्मीचं एका शॉपमध्ये काहीतरी काम होतं. इथे मी ट्रेनची वाट बघत होती. मी साधारणतः निघाली होती 11:15 वाजता. इथे ट्रेनचा टाईम होता 11:13 वाजता, पण ट्रेन अजून आली नव्हती. मला वाटलं वलसाड थांबेल, पण वलसाड सुद्धा थांबली नाही. फायनली डहाणू लोकलचा 11:13चा टायमिंग होता आणि ती आली होती 11:30 वाजता. इथे ट्रेनमध्ये आहे ना, भाजीवाल्या बायकांनी आहे ना इतकं सुंदर हे फुलांनी असं हार घातला होता ना, खूप भारी वाटत होतं. आणि थँक गॉड की पालघरला अजिबात पाऊस नव्हता, फक्त असं ढगाळ क्लायमेट केलं होतं आणि मस्त असं ग्रीनरी ग्रीनरी होतं. आता पुढे जाऊन असं होणार होतं ना की माझी चिडचिड लिटरली दुप्पट वाढणार होती. म्हटलं की आज पालघर स्टेशन इतकं शांत का आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एंटर केल्यावर मला असं समजलं की येस, 14 ऑगस्ट आहे आणि सगळे शॉप्स कम्प्लीट बंद आहेत. आणि लिटरली मला राग आला, बिकॉज इतका लांबून प्रवास करून, कारण त्याच्यामध्ये 45 मिनिटचा प्रवास जो आहे तो मी 1.5 तास केला, कारण मध्येच केव्हा स्टेशनला ट्रेन सायडिंगला लागली होती आणि इथे येऊन ते शॉप बंद आणि पुन्हा पुन्हा असं यायला खरंच वैताग येतो. त्याच्यानंतर इथे मला भाज्यासुद्धा फ्रेश घ्यायच्या होत्या, जे वाट्यावर मिळतात गावठी भाजीपाला फ्रेश असतो, तो सुद्धा मला घेता नाही आला. म्हटलं की चला आता पटकन घरी जाऊया पाऊस यायच्या आधी. इथे इतकं सुंदर असं ना ढगाळ वातावरण झालं होतं. ओ माय गॉड, खरंच अमेझिंग होतं. नंतर मग मी चर्चगेट ट्रेनची वाट बघत बसली होती, पण त्याच्या आधीच एक उशिरा झालेली विरार लोकल आली. त्याच्यामध्ये बसून विरारला गेले आणि सेम इथे पण मला 1.5 तास लागला. हा विरार स्टेशनच्या बाहेरचा फेमस वडापाव घेतला आणि मी घरी निघाले. थँक्स फॉर वॉचिंग.